जय महाकाल भावांनो. मग बाकी कसे आहे तुम्ही सर्वजण? एकदम मजेत आहे ना? मम्मी मला आज बोलली का म्हणे चल म्हणे गोधडे बिदडे धुवायचे. म्हटलं अजिबात जमणार नाही. म्हटलं तू धुवत बस, मी चाललो घरात. आणि घरात आल्यानंतर तुम्हाला माहिती आपली हॅक्की तर काय आपल्याला कधी आजपर्यंत निवंत कधी बसून दिलेलं नाही. माझ्या ढुंगनं मला काही नीट टेकून दिलेलं नाही. म्हणे तांबाटे संपले, मला खायलाच देईन हेच देईन. म्हटलं ठीक आहे थांब, म्हटलं नाटके करू नको, पेडीगिरी देतो. मग पेडीगिरी दिली खायला तिला. आणि त्याच्यात तेवढ्यात मला आला करणचा फोन. करण म्हणे भाऊ आपल्याला जांभळं खायचे राव. म्हटलं बस करा त्यासाठी काही पण जीव पण देईल. म्हटलं मग तुमच्या भाऊनी मस्त झाडा बिडा एकदम दनादन माकडावानी असा चढला दणकेशीर पद्धतशीर. तो करण म्हणतो ए बाबा पडशील ना. म्हटलं भाऊ नाद नाही करायचं, काय प्युअर गावठी माणूस आहे. तुमच्या भाऊनी मस्त फांटीवर बसून घेतलं दनादन असे मस्त जांभळं बिंबळं पिकेल तोडले. म्हटलं आता घरी पण घेऊन जाऊ, कारण आपले सगळे चिल्ले पाल्ले सगळे आलेले आहे नाही का, बारके बिरके मस्त. मग काय केलं, जांभळं बिंबळं पिशवीत भरले. आणि म्हटलं चला आता जाऊ खाली नाही का, कारण करणला पण जांभळं खायचे होते, त्याला पण एक पिशवी भरून दिली नाही का तुमच्या भावानी. आणि मग खाली आल्यानंतर म्हटलं चल जाऊ पुलावर नाही का. पुलावर गेल्यानंतर काय मग मस्त जांभळं खायला बसलो. करण म्हणतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेशील, थांब तोंड बिंड पुसू दे म्हणे, काळा दिसतोय मी नाही का. म्हटलं ऑलरेडी तू काळा आहे शेंबड्यान, काय म्हणतो काळा वेगळा दिसायला नाही येईन ते. म्हटलं बस शांत चल. म्हटलं चाललो मी घरी आता नाही. मस्त मग तुमचा भाऊ आला घरी फायनली. म्हटलं ते जांभळं बिंबळं पण देऊन